कंपास पेन्सिल तयार आहे ना? मग चला प्रॅक्टिस सेट 2.3 ला सुरुवात करूया. वेलकम टू परफेक्ट मॅथ्स प्रॅक्टिस. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी गणिताचा प्रॅक्टिस सेट 2.3 अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. यातला फर्स्ट क्वेश्चन, ड्रॉ अ लाईन एल. सर्वात आधी आपण लाईन एल ड्रॉ करून घेऊ. ह्याला लाईन एल नाव दिले. लाईनच्या दोन्ही बाजूला असे एरो काढा. याचा अर्थ की ही लाईन आपण दोन्ही बाजूने वाढवू शकतो. टेक अ पॉइंट ए आउटसाइड द लाईन. या लाईनच्या बाहेरच्या साईडला कुठेही एक पॉइंट ए घ्या. आपण इथे पॉइंट ए घेतला. थ्रू पॉइंट ए ड्रॉ अ लाईन पॅरलल टू लाईन एल. म्हणजे ह्या पॉइंट ए मधून जाणारी लाईन एल ला पॅरलल अशी लाईन आपल्याला काढायची आहे. मग आपण सेट स्क्वेअरचा वापर करू. हे पहिला सेट स्क्वेअर अशा प्रकारे ठेवा की ह्याची जी पहिली बाजू आहे लाईन एल वर आली पाहिजे आणि जे दुसरी बाजू आहे त्याच्यावर हा पॉइंट आला पाहिजे. त्याच्यानंतर हा दुसरा सेट स्क्वेअर अशा प्रकारे अरेंज करा. ह्याची जी पहिली बाजू आहे ह्या सेट स्क्वेअरला चिटकली पाहिजे आणि इथे कॉर्नरवर हा पॉइंट आला पाहिजे. त्यानंतर आपण इथे पॅरलल लाईन काढू शकतो. ही लाईन आपण पुढे वाढवून घेऊ. ह्या लाईनला आपण लाईन एम एन असे काहीही नाव देऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, ड्रॉ अ लाईन एल. लाईन एल ड्रॉ करू. टेक अ पॉइंट टी आउटसाइड द लाईन. हा क्वेश्चन पण फर्स्ट क्वेश्चन सारखाच आहे. लाईन एलच्या बाहेरच्या साईडला कुठे पण पॉइंट टी घ्या. फॉर एक्झाम्पल आपण इथे पॉइंट टी घेतला. थ्रू पॉइंट टी ड्रॉ अ लाईन पॅरलल टू लाईन एल. पॉइंट टी मधून जाणारी लाईन एल ला पॅरलल अशी लाईन आपल्याला काढायची आहे. मग हा पहिला सेट स्क्वेअर घेतला. अशा प्रकारे ठेवा की ह्याची जी पहिली बाजू आहे लाईन एल वर आली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूवर हा पॉइंट आला पाहिजे. दुसरा सेट स्क्वेअर अशा प्रकारे ठेवा. ह्याची पहिली बाजू ह्या सेट स्क्वेअरला लगेचच लागून आली पाहिजे आणि इथे कॉर्नरला हा पॉइंट आला पाहिजे. इथे आपण लाईन ड्रॉ करू, पॅरलल लाईन. ही लाईन पुढे आपण वाढवून घेऊया. ह्याला आपण लाईन एन एम काहीही नाव देऊ शकतो. ही झाली पॉइंट टी मधून जाणारी लाईन एल ला पॅरलल लाईन एन. नेक्स्ट क्वेश्चन, ड्रॉ अ लाईन एम. लाईन एम ड्रॉ करू. ही लाईन एम ड्रॉ केली. ड्रॉ अ लाईन एन विच इज पॅरलल टू लाईन एम ॲट अ डिस्टन्स ऑफ 4 सेंटीमीटर फ्रॉम इट. म्हणजे लाईन एम पासून 4 सेंटीमीटर डिस्टन्स वर आपल्याला लाईन एल पॅरलल लाईन ड्रॉ करायची आहे. मग इथे स्केलच्या मदतीने स्केलची जी खालची साईड आहे ही लाईन एम ला पॅरलल आली पाहिजे. म्हणजे इथे एक्झॅक्ट 90 डिग्री मध्ये फॉर्म होते. अशी स्केल वाकडी तिकडी होऊ देऊ नका. इथे आपण मार्क पण करू शकतो. हे डिस्टन्स आहे 4 सेंटीमीटर. लाईन एम ला 4 सेंटीमीटर डिस्टन्स वर एक पॉइंट घेतला, त्याला आपण ए नाव दिले. मग क्वेश्चन मध्ये म्हणलेला आहे ड्रॉ अ लाईन एन विच इज पॅरलल टू लाईन एम ॲट अ डिस्टन्स ऑफ 4 सेंटीमीटर फ्रॉम इट. म्हणजे लाईन एम मधून 4 सेंटीमीटर डिस्टन्स वर जो पॉइंट आहे, पॉइंट ए मधून लाईन एम ला अशी पॅरलल लाईन एन काढायची आहे. सेट स्क्वेअरच्या मदतीने पहिला सेट स्क्वेअर अशा प्रकारे ठेवू. याची जी पहिली बाजू आहे ती लाईन एम वर आली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूवर हा पॉइंट आला पाहिजे. दुसरा सेट स्क्वेअर अशा प्रकारे ठेवा. याची जी पहिली बाजू आहे ह्या सेट स्क्वेअरच्या बाजूला लगेचच लागून आली पाहिजे. असे ठेवू नका. बरोबर ह्या सेट स्क्वेअरच्या ह्या बाजूला लागून आली पाहिजे आणि इथे कॉर्नरला हा पॉइंट आला पाहिजे. मग इथे आपण पॅरलल लाईन काढून घेऊ. ही लाईन पुढे एक्सटेंड करू, म्हणजे वाढवून घेऊ. क्वेश्चन मध्ये लाईन एन दिलेला आहे म्हणून ह्या लाईनला लाईन एन नाव द्या. ही झाली लाईन एम ला पॅरलल लाईन एन. अशा प्रकारे हा प्रॅक्टिस सेट इथे संपला. ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता.